सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. आज आपण इथे सत्यनारायण प्रभूच्या पूजेची मांडणी कशी करायची हे बघणार आहोत. ते मी तुम्हाला सांगणारही आहे आणि दाखवणारही आहे. सर्वप्रथम ज्या ठिकाणी आपल्याला पूजा करायची आहे ती जागा सारवून घ्यायची पाण्याने स्वच्छपणे. मग त्या ठिकाणी छान अशी एक सुंदर रांगोळी काढायची. ही बघा, ही रांगोळी काढण्यात आलेली आहे. सुंदर अशी रांगोळी काढायची आणि त्या रांगोळीमध्ये कलर भरून घ्यायचे. रंगरंगोळी छान प्रकारे करून घ्यायची त्या रांगोळीची. मग आपल्याला पूजेसाठी फुलाची माळ लागणारी आहे. अगोदरच आपण पूर्वतयारीमध्ये फुलाची माळ बनवून घ्यायची. मग बाकीचं सगळं सामान थोड्या थोड्या प्रमाणात लागणार आहे. नारळ, फुलं, तुळशीचे ज्या मंजुळा असतात, प्लेट, मग कृष्णदेवाची मूर्ती, चमचा अभिषेक घालण्यासाठी. मग अशा एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे, वस्त्र वगैरे करून घ्यायचे, दिवा, नारळ सगळं रेडी ठेवून घ्यायचं. अशा प्रकारचा एखादा ऑरेंज कलरचा कापड वस्त्रदान करून घ्यायचा, वस्त्र प्रदान करायचा. आणि मग एका चौरंगाला चारी बाजूंनी अशी आंब्याच्या झाडाची पाने बांधायची. नारळाची मांडणी करण्यासाठी तांदूळ रेडी करायचे. केळीची पाने घ्यायची. जर केळीची पाने नसतील तर मग अशा प्रकारे आंब्याची पाने घ्यायची. छान अशा प्रकारे बांधून घ्यायचे. रांगोळीवरती चौरंग मांडून घ्यायचं. मग चौरंगाच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारे दिवे लावून घ्यायचे. पूजेसाठी शुभ सुरुवात होईल ती. मग असा केशरी रंगाचा कापड त्या चौरंगावरती टाकून घ्यायचा. मग त्यावरती अशा प्रकारे तांदूळाचा एक गोल ढग असा तयार करायचा, जेणेकरून आपण त्यामध्ये कळस ठेवू शकाल. मग अशा तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं. 2 तांबे घ्यायचे. एक आपल्याला कळसासाठी लागेल आणि दुसरा अभिषेकसाठी लागेल, किंवा मग पूजेसाठी जे पाणी वापरण्यात येईल ना त्यासाठी लागेल. अशा प्रकारे एक 5 रुपयाचा कॉईन आणि मग भरडी सुपारी ठेवून घ्यायची त्या पाण्यामध्ये. मग त्या तांब्याला सजवण्यासाठी छान प्रकारे गंध, अक्षदा, हळद, कुंकू हे सर्व लावून घ्यायचं. आणि त्या रचलेल्या तांदूळावरती बदाम, मग खोबर, मग त्यानंतर भरडी सुपारी आणि खारीक अशा प्रकारे छान असं सजवून घ्यायचं. आणि मग कळसाचा तांब्या ठेवून घ्यायचा त्या तांदूळावरती. त्यावरती एका वाटीमध्ये तांदूळ टाकून ठेवायचे, जेणेकरून आपण त्यामध्ये कृष्णाची मूर्ती ठेवू शकाल. मग कळसाच्या समोर नागिलीची पाने ठेवायची. मग अभिषेक करून घ्यायचं. सर्वप्रथम आपण गणपती ज्यांना मानतो ना, भरडी सुपारी, त्या देवाचं अभिषेक मंत्र म्हणत करून घ्यायचं. अभिषेकसाठी पंचामृत वापरायचं आणि शुद्ध असं जल वापरायचं. अशा प्रकारे अभिषेक पूर्णरित्या कंप्लीट करून घ्यायचा. कच्चं दूध वापरायचं गाईचं. मग कृष्णाचं पण अभिषेक करून घ्यायचा. त्यानंतर भरडी सुपारी त्या नागिलीच्या पानावरती ठेवून द्यायची, तांदूळ ठेवून तांदूळाच्या वरती. मग कृष्णाची मूर्ती ठेवून घ्यायची कळसाच्या तांब्यावरती. मग आपल्या सत्यनारायण प्रभूची जी फोटो असते ना त्याचं पण अभिषेक करून घ्यायचं. मग नारळ, पोती वाचण्यासाठी वगैरे सगळं साहित्य आसपास सजवून घ्यायचं चौरंगावरती. मग हळद, कुंकू, गंध, अक्षदा लावून संपूर्ण कळसावरती जी फोटो आहे, मूर्ती आहे, सगळ्याला सजवून घ्यायचं. मग अशा प्रकारे फूल वगैरे सगळं काही साहित्य ठेवून घ्यायचं. माळा अर्पण करायची, धूपबत्ती लावून घ्यायची. नैवेद्यासाठी शिरा बनवायचा, नैवेद्य दाखवायचा देवाला. मग अगरबत्ती पेटवून अगरबत्ती
अशी दाखवून द्यायची देवाला पूर्ण. छान अशी सजून घ्यायची. ज्या पद्धतीने अशी मी दाखवलेले आहे ना व्हिडिओमध्ये, त्या पद्धतीने करून घ्यायची. मग त्यानंतर कथा वाचन करायचं, आरती करून घ्यायची आणि अशा पत्रवाळ्या वाढून बालगोपाळांना जेवायला घालायचं. बस इथे